गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक असणारा तो टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो अत्यंत सोपा आहे. मी तुम्हाला काही क्लुप्त या ठिकाणी सांगणार आहे. त्या क्लुप्तीप्रमाणे या टॉपिकचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. तो आहे इंग्लिश ग्रामर मधला केस हा टॉपिक आहे. इंग्लिश ग्रामर मधला जो टॉपिक आहे तो आहे द केस. ज्याला आपण विभक्त केस म्हणतो. विभक्त. आता त्यावर एक मोठा व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओ आहे तो. आता मी तुम्हाला थोडक्यात केल्या टिप्स आहेत, त्याला आपण टिप्स असं म्हणतो किंवा ट्रिक्स काय आहेत त्याबद्दल पाहू. तर हा केसचा टॉपिक अभ्यास करत असताना त्यामध्ये 8 केस असतात. ऍक्च्युअली 8 केस इंग्लिशमध्ये प्रश्न येत नाही, फक्त 4च केसवर प्रश्न येतो इंग्लिशमध्ये. पण त्या केसेस कोणत्या आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे. जसं मराठीमध्ये काही केसेस असतात, मराठीमध्ये विभक्त प्रत्ययाला जास्त महत्त्व आहे. जसं प्रथमा प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलामते, तृतीया नेहिशी, चतुर्थी परत सलाते सलामते, पंचमी वन, षष्ठी चाचीचे, सप्तमी तैया आणि संबोधन डॅश. ह्या सगळ्या 8 विभक्त प्रत्यय. जसं संस्कृतमध्ये पूर्वीभाव देव देवा प्रथम असं जे काही विभक्त प्रत्यय असायचे, तसं मराठीमध्ये असे 8 प्रत्यय असतात. पण इंग्लिशमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे प्रत्यय लक्षात ठेवायची काही गरज नाही. इंग्लिशमध्ये कसा अभ्यास करायचा? इंग्लिशमध्ये पण 8 केसेस आहेत. त्या केसला आपण मी प्रथम तुम्हाला लिहून देतो आणि त्या केसप्रमाणे कुठल्या केसवर कसा प्रश्न असतो किंवा कसा प्रश्न आहे तो आपण बघूया. तर पहिली केस आहे इंग्लिशमध्ये, ते आहे जर आपण पहिली केस आहे जर आपण नॉमिनेटिव्ह केस असं म्हणतो. नॉमिनेटिव्हचा अर्थ आहे प्रथम. नॉमिनेटिव्ह म्हणजे प्रथम. तर प्रथम काय लक्षात ठेवा? प्रथम म्हणजे काय महत्त्वाचं असतं? तर प्रथमामध्ये सब्जेक्ट महत्त्वाचं असतं. द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इन दिस केस. अ नॉमिनेटिव्ह केस अंडरलाइन्स द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. नॉमिनेटिव्ह केस मध्ये काय असतं? त्या वाक्याला कर्ता असतो. जेव्हा त्यांना कर्ता तुम्हाला कळला तर तुम्हाला हे नॉमिनेटिव्ह केस कळाला. फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला सोपं एक्झाम्पल मी देतो, माझ्या पुस्तकामध्ये पण मी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल राम कॉल्ड हनी. आता या वाक्यामध्ये मला सांगितलं आहे मित्रांनो, यामध्ये नॉमिनेटिव्ह केस आपल्याला ओळखायचं आहे. नॉमिनेटिव्ह केस मध्ये काय असतं? सब्जेक्ट असतो. म्हणजे आपल्याला सब्जेक्ट कोण आहे? तर राम हा सब्जेक्ट आहे. म्हणजे नॉमिनेटिव्ह केस आहे. त्या वाक्यातले नॉमिनेटिव्ह केस हे आहे. राम हा वाक्याचा नॉमिनेटिव्ह केस आहे. दुसरी केस आपण बघूया, पण ती आहे ऑब्जेक्टिव्ह केस. आता ऑब्जेक्टिव्ह केसला आपण द्वितीय केस म्हणतो, पण डायरेक्ट ऑब्जेक्ट केस. ऑब्जेक्ट केसला आपण मराठीमध्ये म्हणतो आपण द्वितीय. जसं मराठीमध्ये द्वितीय आणि चतुर्थी प्रत्यय सेम असतात, सलाते सलामते. पण आपण कसं ओळखतो? मुख्य कर्म असतं द्वितीय, उपकर्म असतं चतुर्थी. रामाने रावणास मारले. राम केलं रावण डायरेक्ट ऑब्जेक्ट. बट रामाने रावणास निरोप पाठवला. राम सेंट रावण अ मेसेज. असं असेल तर चतुर्थी असतं. तर त्या ठिकाणी काय इंग्लिशमध्ये आता हे जे कर्म आपण घ्यायचं आहे की राम कॉल्ड हरी किंवा राम समजा हेच लिहिलं राम कॉल्ड हरी राम केलं. आता आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस कधी असते तर आपण ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असते. आता ह्या आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट बघा, राम हा सब्जेक्ट आहे, कॉल्ड हे वर्ब आहे, हरी हे ऑब्जेक्ट आहे. एकच ऑब्जेक्ट आहे म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणून डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे त्यामुळे काय आहे? हरी काय ऑब्जेक्टिव्ह केस आहे. ऑब्जेक्ट थर्ड केस आहे that is जर आपण इन्स्ट्रुमेंटल केस असेल या केसमध्ये या केसला आपण मराठीमध्ये आपण त्याला तृतीय विभक्ती असे म्हणतो. या केसला तृतीय विभक्ती असे म्हणतो. तृतीय विभक्ती कशी ओळखायची? त्याचा वापर साधारणपणे बाय किंवा वैद्य शब्द आला असतो. बाय किंवा वैद्य नाही, जसं मराठीमध्ये नेश बाय सारखा शब्द आला असतो. जसं फॉर एक्झाम्पल असं म्हणा आपण हरी केव बाय बस. बाय बस 4 आहेत.
त्यातून काय व्याख्या सांगितली आपण माध्यम सांगितलं. तर आपण मीन्स असं म्हणू माध्यम. कशाची साईड 4 साईड. 4 नंबरची केस आहे ते आहे डेटिव्ह केस. जर आपण विद्यार्थी मित्रांनो जर आपण चतुर्थी असं म्हणतो इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. चतुर्थी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर चतुर्थी मध्ये काय असतं की 2 ऑब्जेक्ट असतात आणि त्यात जे मुख्य ऑब्जेक्ट असतात त्याला आपण डायरेक्ट म्हणतो आणि जे उप असतं इनडायरेक्ट म्हणतो. समजा असं म्हणतो आपण की राम व्यवहारी अबुक. त्या ठिकाणी राम व्यवहारी. आता या ठिकाणी 2 ऑब्जेक्ट आले. राम हा कर्ता आहे, जे क्रियापद आहे वर्ब आहे, हरी एक ऑब्जेक्ट आहे आणि बुक एक ऑब्जेक्ट आहे. रामाने हरीला काय दिलं? पुस्तक. कोणाला दिलं? हरीला दिलं. जर काय प्रश्न विचारला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि जर कोणी प्रश्न विचारला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट. पण आपल्याला काय सांगायचं आहे? चतुर्थी होती. तर आपण बुकला अंडरलाईन करून चालेल का? नाही. आपल्याला जर हरीला अंडरलाईन करावं लागेल. म्हणजे रामाने कोणाला बुक पुस्तक दिले? रामाने हरीला पुस्तक दिले. या ठिकाणी हरी हे आपल्याकडे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी ही केस आहे. हे झाले नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, इन्स्ट्रुमेंटल, डेटिव्ह. 5 नंबरची केस आहे ते 5 नंबरची केस आहे. तर आपण अब्लेटिव्ह केसेस म्हणतो. अब्लेटिव्ह केस म्हणजे पंचमी. जर आपण पंचमी असं म्हणतो. अब्लेटिव्ह म्हणजे पंचमी. जसं पंचमी मराठीमध्ये ऊन होऊन ऊन होऊन, चा होऊन किंवा चा होऊन, यामध्ये फॉर्म किंवा द्या शब्द असतात. फॉर एक्झाम्पल असं एक घेऊ आपण हरी केम फ्रॉम फलटण. फॉर एक्झाम्पल हरी केम फ्रॉम फलटण. हरी केम फ्रॉम फलटण. हरी फलटण बरोबर. हरी केम फ्रॉम फलटण. तसे 6 नंबरची केस आहे की आपण पजेसिव्ह केस असं म्हणतो. पजेसिव्ह म्हणजे एखाद्या बाजू सृष्टी सांगायला जर आपण सांगितलं दोष पजेसिव्ह केस. जर आपण षष्टी विभक्ती असं म्हणतो. षष्टी पण त्याला ज्या ठिकाणी मालकी कसं सांगितलं तो सांगितलं दोष. सांगितलं म्हणजे या ठिकाणी ऑफ सारखा शब्द असतो किंवा माय, हिज, हर किंवा वन्स किंवा अपॉस्ट्रोफी केस असतो. समजा फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतो आपण राम्स बुक इज इम्पॉर्टंट. राम्स इज very important book. Rams is a very important book. Rams is a very important book. रामाचं पुस्तक सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग राम्स चाचीचे राम्स. या ठिकाणी काय सांगितलं? कोणाचं पुस्तक? तर रामाचं. त्या ठिकाणी काय सांगते तर पंचवीस सांगतो. पंचवीस म्हणजे षष्टी केस आहे. 7 नंबर आहे या ठिकाणी लोकेशन सांगितलं. that is the locative case. Locative case जर आपण सप्तमी विभक्ती असं म्हणतो. लोकेशन सांगणार म्हणून सप्तमी मध्ये काय स्थान सांगितलं तर इन, ऑन, ॲट, बिलो, अंडर. फॉर एक्झाम्पल राम lives in सातारा. राम lives in सातारा. राम कुठे राहतो? सातारा. प्लेस आहे. लोकेटिव्ह. आणि लास्ट आहे ते आहे व्होकेटिव्ह. व्होकेटिव्ह केस म्हणजे एखाद्याला संबोधणे उद्देश बोलणे. जर आपण संबोधन केस असं म्हणतो. जर आपण संबोधन असं म्हणतो. संबोधन बोलणे. समजा आपण एखाद्याला उद्देश बोललो आपण म्हणू शकतो ओ राम कम हिअर. ओ हरी कम हिअर. आपण रामाला उद्देश बोललो ओ राम कम हिअर. ओ राम एखाद्याला उद्देश बोललो ओ राम कम हिअर. एखाद्याला उद्देश बोललो. आता विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी दृष्टिकोनातून किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या केसेस कोणत्या असतात ते ही पहिली केस परीक्षा. ज्याला मी स्टार करतो त्या केसेस त्याचा प्रश्न असतात. त्यानंतर 2 नंबर केसेस सुद्धा काही प्रश्न असतात. आता 3, 4 नंबर काय प्रश्न आले 5, 6 वर जास्त आले त्यानंतर पकडले.
हे केसेस परीक्षेत प्रश्न असं म्हणतो. सो मला वाटतं तुम्हाला हा भाग सगळ्यांना चांगल्या पद्धतीने कळला असेल. तर आपल्या ठिकाणी थांबूया. थँक्यू.